आहे आणि त्यातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एकनाथ शिंदे हे मात्र आज शपथ घेणार नाही तशी शक्यता असल्याचं दिसतंय। सेनेच्या आमंत्रण पत्रिकेवर शिंदेंचं नावच नाहीये। तर शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील की नाही हे सुद्धा समजायला अजून काहीच पुरावा मिळत नाहीये, कुठलाच हिंट इथे मिळत नाहीये, कारण की उपमुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे अजून सुद्धा सस्पेन्स ठेवूनच आहेत। अगदी उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही एकनाथ शिंदेंनी हा सस्पेन्स बाळगलेला आहे आणि ते आज शपथ घेतात की नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। शिवसेनेची ही निमंत्रण पत्रिका समोर आलेली आहे, परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं नाव काही दिसत नाहीये। शपथविधी सोहळा श्री देवेंद्र फडणवीस यांचा महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याचं या निमंत्रण पत्रिकेत म्हटलेलं आहे आणि या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव काही दिसत नाहीये। तर आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? ही निमंत्रण पत्रिका आपण पाहतोय, शिंदे सेनेची निमंत्रण पत्रिका आहे, परंतु शिंदेंचंच नाव गायब आहे। आज महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा शपथविधी होईल अशा पद्धतीची माहिती करत आपल्याला मिळत होती आणि याच अनुषंगाने राज्यभरातील सगळे जे नेते असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील, हे सुद्धा खरं तर आज मुंबईत दाखल झालेले आहेत आणि याच अनुषंगाने तिन्ही पक्षाच्या कार्यालयातून आपापल्या कार्यकर्त्यांना खरं तर शपथविधीचं निमंत्रण पत्रिका सुद्धा दिली जात आहे। आणि आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीची जी निमंत्रण पत्रिका आहे त्याच्यावरती केवळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांच्याच नावाचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळत आहे। या पत्रिकेवरती कुठेच आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख दिसत नाहीये। दुसऱ्या बाजूला जर शिवसेनेची जर आपण निमंत्रण पत्रिका पाहिली तर त्याच्यावरती फक्त देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ आहे अशा पद्धतीचा केवळ उल्लेख केलेला आहे। त्याच्यामध्ये अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा नावाचा उल्लेख नाहीये आणि त्याच्यामुळे दोन्ही पत्रिकेमध्ये एक गोष्ट जी कॉमन आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नाव पत्रिकेवरून गायब आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा खरं तर शंका उपस्थित केली जात आहे की आजच्या या शपथविधी समारंभामध्ये एकनाथ शिंदे शपथ घेणार का अशा पद्धतीची शंका खरं तर आज उपस्थित केली जात आहे। जशा पद्धतीने काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांची जाऊन भेट घेतली, त्यांच्याकडे पत्र दिलं आणि आम्ही सत्ता स्थापन करणार असल्याचा त्यांनी दावा सुद्धा केला होता। मात्र आता आपण जर पाहिलं तर शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये। काल सुद्धा खरं तर जेव्हा हे तिन्ही महत्त्वाचे नेते जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांचं जे वक्तव्य होतं ते जास्त चर्चेमध्ये राहिलं होतं की संध्याकाळनंतर माझी भूमिका स्पष्ट होईल आणि याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर अजितदादा मात्र असं म्हणाले होते की माझं नक्की ठरलेलं आहे, मी शपथ घेणार आहे। त्याच्याचमुळे आजच्या या निमंत्रण पत्रिकेच्या त्यांचं नाव गायब होण्यावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। नेमकं आजच्या या शपथविधी समारंभामध्ये एकनाथ शिंदे आपलं शपथ त्यांचं घेतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपथ घेणार का याच्याकडे थोडक्यात तुम्हाला थांबवते आहे, आपल्यासोबत तुम्ही असं जोडून राहा। एक अत्यंत महत्त्वाची अजून एक बातमी समोर येते ती म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात आहे। अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील आता निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे आणि या निमंत्रण पत्रिकेवर देखील शिंदेंचं नाव नाहीये। गुलाबी रंगाच्या या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे, मात्र एकनाथ शिंदेंचं नाव गायब आहे। तर आपण बघतोय या ठिकाणी दोन निमंत्रण पत्रिका, दोन्ही घटक पक्ष आहेत महायुतीचे आणि या दोन्ही निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचं नाव नाहीये। पुन्हा एकदा जाऊया रुपाली आमच्या प्रतिनिधी यांच्याकडे। रुपाली, आपण बघतोय की एकनाथ शिंदेंच्या पत्रिकेवर तर साठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।